सुरेश कुते दंग झालेला आहोत। तर आपण पाहतोय तर या कुते भावकी चषक 2022 मध्ये हा पहिल्या फेरीमध्ये दुसरा सामना स्वप्नील बीट्स नागोटना हशिवरे विपक्ष वैशाली स्मृती रोहा खारापटी रोहा असा सामना रंगेल। फलंदाजी करणारा संघ असेल वैशाली स्मृती खारापटी रोहा आणि विपक्ष आहे गोलंदाजी करणारा संघ स्वप्नील बीट्स नागोटने हशिवरे संघ असेल। गोलंदाज मात्र येतोय मनीष मोकल आणि स्ट्राइकला असेल सलमान सिद्दीक आणि नॉन स्ट्राइकला असेल तेजस नरे। सलमान आपण पाहते 2022 मध्ये आपण पाहते फुल फॉर्म मध्ये आहे। बरेचसे मैदान त्यांनी गाजवलेले आहेत। रत्नागिरीचा असेल पनवेलचा असेल पेनचा असेल अलिबागचा असेल आणि आज मात्र मैदान गाजवणार का तो पण रिलायन्सचा हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण जेव्हा आपण फॉर्म हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो फॉर्म मात्र घेऊन पुन्हा एकदा सलमान मात्र स्ट्राइकला असेल। नॉन स्ट्राइकला आपण पाहते तेजस नरे ज्याने आपण पाहते क्रिकेटमध्ये ज्याचं नाव आदरणीय घेतलं तुम्ही तेजस। आणि गोलंदाज आपण पाहिलं तर मनीष मोकल एक अलिबाग येथील चांगला गोलंदाज पाहायला मिळते। चांगलं बॅटल रंगेल यांच्यामध्ये आणि पुन्हा एकदा आपण पाहते आडव्या बॅटिंग केलं पाहिजे आणि इथं पहा एका हातामध्ये झेल। मी ज्या फलंदाजाचं कौतुक केलं होतं त्या फलंदाजाला मात्र इथं डकआउटचा शिकार व्हावा लागेल। फॉर्म जरूर आहे परंतु चांगला झेल पाहायला मिळते बॅकवर्ड क्षेत्रामध्ये। डीजे आपण पाहते सलमानचे जे फॅन आहेत समर्थक आहेत ते कुठेतरी नाराज असतील कारण सलमान आपण पाहते तर सुस्त्यात बाद झालेला आहे। डकआउटचा शिकार तो झालेला आहे परंतु चांगला झेल एका हातामध्ये मात्र झेल टिपला गेला आणि आपण पाहते मात्र सलमानला सुस्त्यात बाद इथे व्हावं लागेल। थोडंसं आपण पाहते तर अडचणीमध्ये नक्कीच वैशाली स्मृती खारापटी रोहा संघ असेल कारण ज्याच्याकडे अपेक्षा होत्या कारण 5 ओव्हरची मॅच होती पॉवर प्लेचे 2 शतक होते त्याच्यामुळे कमीत कमी 20 ते 25 धावा विकेट न गमवता करायच्या होत्या परंतु आपण पाहते चांगला फटका होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळते ते खऱ्या अर्थाने स्वप्नील बीट्स नागोटने हशिवरे या संघाकडून। नवीन फलंदाज येईल नेट नंबर 3 वर तो मात्र रोहित शिंदे यांनी सुद्धा आपण पाहतो नक्कीच चांगले मैदान गाजवले परंतु आज मात्र त्याच्याकडे संधी असेल कारण तिसऱ्या क्रमांकावर आले पहिला झटका जरूर मिळाला तो खारापटी रोहा संघाला इथून मात्र उभारी घ्यावी लागेल। आणि इथे मात्र चांगला फटका चेंडू आपण पाहते पॉईंटच्या वरून सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कोर मध्ये तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं श्री गणेश होईल तो मात्र 1 या धावसंख्येने वैशाली स्मृती खारापटी रोहा संघाचे 1 या धावसंख्येने मात्र अकाउंट ओपन केलं जाईल। आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल तेजस वर करणं तेजस सुद्धा कर्णधार आहे पहिला धक्का जरूर बसला आणि आता पूर्णपणे या मैदानाचा जर आपण विचार केला तर 80 ते 70 धावा सुद्धा सेफ नाहीयेत परंतु इथे तेजस म्हणाला होता की 55 ते 60 जर आम्ही धावा केला तर सेफ राहते परंतु यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल। आपल्या एका चेंडूचा पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता चेंडू ऑन साइडला जाईल 1 धाव मात्र तेजसला मिळेल 1 धाव मात्र खारापटी रोहा संघाला सुद्धा मिळेल। धावसंख्या 1 ने वाढेल। धावसंख्या होती आमची स्कोर दीपेश कुते मात्र धावा मात्र 1 गडी बाद
2 धावा असे झालेले आहेत। सुरुवात मात्र चांगली झाली गोलंदाजी करण्याचा, कारण पहिला धक्का मात्र इथे बसलेला आहे, इथे मात्र उभारी घ्यावी लागेल। आपण पाहिलं तर बेंगलोर मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा आपण पाहतो 192 धावा झाल्या होत्या। डुप्लेसी यांनी मात्र चांगली फलंदाजी 96 धावांची एक वादली गेली होती, तशीच मात्र इथे केली रोहित आणि तेजसला सुद्धा करावे लागेल। इथे मात्र डॉट चेंडू, आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत, 2 धावा इथे खर्च केले। तो आपण पाहतो तर मनीष मोकल मात्र इथे गोलंदाजी करतो। मनीष मोकल एक आपण पाहिलं तर अलिबाग मधील एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्याला माहिती आहे इथे धावा मात्र रोखायचे। समोर असेल तो रोहित शिंदेचं आव्हान, परंतु इथे पाहिजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत कंजूस गोलंदाजी या खेळपट्टीवर मात्र पाहायला मिळते ती मनीष मोकल याची, परंतु पंच आम्हाला कळतील की हा चेंडू मात्र वाईट असेल। एक धाव मात्र इथे मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये। एक या धावसंख्येने संघाचं फलक मात्र ते वाढेल धावसंख्या होती ती मात्र इथे 3 धावा इथे झालेल्या आहेत। 4 चेंडू झाले, 3 धावा इथे झाले, 2 चेंडू शिल्लक आहे। 5 ओव्हरची मॅच आहे, धावा मात्र येत नाहीये, थोडंसं धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय। पण रोहित आणि तेजसकडे क्षमता आहे, जरूर कोणत्या गोलंदाजाचे टार्गेट करणार हे मात्र पाहावं लागेल। मनीष मात्र चांगली गोलंदाजी करते, परंतु एखाद दुसरा गोलंदाज त्यांना टार्गेट इतर मात्र पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय पॉइंट मध्ये आणि पुन्हा एक सोपा झेल आणि रोहितला सुद्धा इतर माघार यावे लागेल। दुसरा धक्का असेल वैशय स्मृती खराबडी रॉस सांगा रोहितच्या स्वरूपामध्ये डीजे। रोशन केला या खेळ गोलंदाज मनीष मोकल काय गोलंदाजी करतोय या खेळपट्टीचा त्यांनी पुरेपूर अंदाज घेतलेला आहे। आतापर्यंत त्यांनी आपण पाहतो 5 चेंडू फेकलेले आहेत, मात्र 3 धावा त्यांनी खर्च केल्यात। या ओव्हरमध्ये शेवटचे अंतिम चेंडू शिल्लक असेल, धावा मात्र इथे रोखल्यात, धावा सुकवल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा खोला टाका चेंडू, त्याला मात्र उचलला चेंडू आपण पाहते सरळ जाईल ऑन साइडला। एक धाव मात्र मिळेल ती शाकिबला, एक धाव मिळेल ती खराबडी रॉस संघाला। धावसंख्या मात्र 1 ने वाढेल, शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होईल आणि आपण पाहते धावा जाते मात्र 2 गडी बाद। 4 धावा इथे झालेल्या आहेत, पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आलेल्या आहेत। 5 ओव्हरची मॅच आहे, 2 पॉवर प्लेचे शतक आहेत, 2 पॉवर प्ले असणार आहेत। चालू असलेला सामना आपण पाहत आहोत। स्वप्नील बीट्स नागुटणे हशिवरी आणि त्याच्या उपेक्षा आहे तो वैशय स्मृती खराबडी रोहा। 2 गडी बाद झालेले पूर्णपणे आता दडपण आणि प्रेशर असेल तर तेजस स्वतः कर्णधार आहे। नॉन स्ट्राईकला शाकिब त्याला साथ देण्यासाठी गेला आहे। पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आलेल्या आहेत, मग सुद्धा आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्यानंतर धावा सुकवल्या होत्या। इथे मात्र 24 चेंडू शिल्लक आहेत, या 24 चेंडू मध्ये कमीत कमी 50 धावा इथे शोधावा लागतील त्या शाकिब आणि तेजस याला, आणि ते काम हे दोन्ही करू शकतात कारण आक्रमक गोलंदाज आहेत। कुठे आक्रमक व्हायचं आणि कुठे शांत व्हायचं हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, परंतु गोलंदाज मात्र येईल तो मंथन डाकी। पुन्हा एकदा आपण पाहतोय तर एक चांगला गोलंदाज आणि त्याच्या समोर एक चांगला फलंदाज, चांगला बॅटर रंगेल आणि पाहायला मिळेल बॅट्समन विपक्ष गोलंदाज, कारण मंथन डाकीचा चेंडू पहिला चेंडू मात्र इथे प्रहार केला जाईल आणि चेंडू सरळ जाईल। चेंडू सुरुवात केली आहे आणि मी म्हटलं होतं कारण 5 ओव्हरची मॅच आहे, एखाद्या गोलंदाज हल्ला केला जाईल आणि मला वाटतं आता शाकिबला माहिती आहे की याच ओव्हर मात्र हल्ला करायचा आहे। 6 धावा आलेले आहेत, बरंचसं स्वप्न आता रंगला असेल शाकिबचं या ओव्हर मध्ये। ही ओव्हर मोठी कशी होईल हे मात्र पाहावं लागेल कारण 6 धावा आलेत पहिल्या चेंडूवर।
हो पुन्हा एकदा आपण पाहायचं आहे पंचांचा इशारा महत्वाचा असेल. पंच की वाईट +4 म्हणजे मिळतील मोफत मध्ये 5 धावा इथे मिळतील आणि 4 धावे 5 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकी धावसंख्या होती ती मात्र 15 धावा इथे झालेल्या आहेत. पहा दीपेश पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आले होते परंतु या एक चेंडू मध्ये तब्बल आपण पाहतो 11 धावा आलेल्या आहेत. म्हणून हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडेल सांगता येत नाहीये. धावा येत नव्हत्या आणि मात्र धावा आलेल्या आहेत. वाईट +4 अशा 5 धावा असणार आहेत तेजस आणि धावसंख्येसाठी मात्र 15 धावा इथे झालेल्या आहेत. दुसरं शतक प्रगतीवर आहे. दुसरं शतक मार्गस्थ असताना आपण पाहतोय मंथन डाकी मात्र इथे गोलंदाजी करतोय. एक चेंडू मध्ये त्यांनी आतापर्यंत 11 धावे इथे दिलेले आहेत. शाकिब मात्र स्ट्राईकवर आहे. हो पुन्हा एकदा चेंडू जरूर उडवलाय पायाचा चेंडू आपण पाहतो डीप एक्स्ट्रा मध्ये जाईल आणि तिथे मात्र संरक्षण जरूर केलं जातं परंतु जीवनदान दिलं जाईल आणि इथे मात्र आपण पाहते झेल सुटतोय शाकिबचं ज्याने आपण पाहते मगाच्या चेंडूवर षटकार मारला होता त्याचा झेल सुटते. एक धाव मात्र शाकिबला मिळेल. एक धाव मिळेल ती वैशाली स्मृती खारपडीराव सांगाला. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र 2 गडी बाद 16 धावा इथे झालेल्या आहेत. धावा मात्र आलेल्या आहेत. प्रभाकर कुथे यांना मी व्यासमंचापाशी येण्याचं आमंत्रण करतो. आपण यायचं आहे व्यासमंचावरती आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मात्र तेजस नरे स्वतः कर्णधार आहे. पूर्णपणे जबाबदारी असेल ती धावा बनवण्याची परंतु त्याला माहिती आहे सन्मान देणं एक धाव घेणं जर स्ट्राईक मात्र शाकिब कडे कारण शाकिबने इथे हात खोललेला आहे कारण इथे एकाला जोखीम घ्यायची आणि तेजस म्हणते की जोखीम तू मात्र घे कारण धावा येणं गरजेचे आहेत. कारण समोरचा संघ आपण पाहिजे तर अलिबाग विभागामधील संघ आहे. आमने सामने बरेच वेळा झालेला आहे कारण प्रसाद पाटील आपण पाहते तर या संघाचं एक रिमोट कंट्रोल म्हणून ज्याला पाहिलं जातं प्रसाद पाटील विकेट कीपर आहे आणि सातत्याने आपण प्रसाद पाटीलला पाहिले आणि आपण पाहतो इथे मात्र आता मात्र कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये चांगला टप्पा मात्र गवतलाय तो गोलंदाज मंथन याला. निवड संघाचा खेळाडू यदीश जगदीश कुथे रायगड भूषण पुरस्कार ज्यांना यंदाच्या वर्षात मिळाला यांचं देखील इथे यथोचित सत्कार करण्यात येत आहे. आणि इथे मात्र आडव्या बॅटने खेळला फटका चेंडू आपण पाहते तर स्क्वेअर आणि काउकॉर्नर मध्ये सीमा पार मिळतील 4 होगा पेडा पार तो मिलेंगे 4 शाकिब डीजे. संघाच्या धावसंख्येला आकार दिला जाईल. धावसंख्या होती ती मात्र 21 धावा इथे झालेल्या आहेत. शाकिबच्या बॅटिंगमधून आपण पाहतो एक षटकार एक चौकार जरूर पाहिला गेला. धावसंख्या 21 या ओव्हर मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल शाकिबच्या माहितीसाठी आणि मंथन टाकी मात्र इथे गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होते पॉवर प्ले मधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. शाकिब मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा 21 धावा झालेल्या आहेत. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग करायचा प्रयत्न परंतु पंचांच्या मनामध्ये कोणतीही दुविधा नाही आणि त्यांनी आपलं बोट वरती केलं आणि तिसरा धक्का मात्र इथे बसेल तो स्मृती वैशाली स्मृती खारपडीराव सांगाला शाकिबच्या स्वरूपामध्ये डीजे. प्रभाकर लक्ष्मण कुथे यांचा सत्कार दिनेश गणपत कुथे हे करतील. युनाइट नंबर 5 आपण पाहतो राजू येते. शाकिबने चांगली आपण पाहतो चांगली सुरुवात करून दिलेली आहे. थोडंसं मोमेंटम मी म्हणेन कारण आपण पाहते तर त्यांनी 12 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलं परंतु ज्या धावा रोखल्या होत्या त्या धावा मात्र त्यांनी खोललेल्या आहेत असं मी म्हणेन कारण 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडू मध्ये आपण पाहिजे तर वैशाली स्मृती खारपडीराव संघाने आतापर्यंत 21 धावा इथे बनवलेल्या आहेत परंतु 21 धावा बनवण्यापर्यंत 3 गडी सुद्धा गमावा लागलेले आहेत. सलमान 0 वर बाद झाला त्यानंतर आपण पाहिजे तर रोहित गेला. रोहितने सुद्धा आपण पाहतो एक धाव जरूर गेली त्यानंतर रोहित सुद्धा बाद झाला. शाकिबने 12 धावांचं योगदान दिले. आता तेजस आणि राजू ही जोडी मैदानात गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो तर परिवर्तन केलं जाईल आणि गोलंदाज युनाइट नंबर 3 वर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते तो मनीष मोकल पुन्हा एकदा सज्ज होते तिसरं षटक घेऊन. तेजस वर जबाबदारी असेल कारण 21 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येथून जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीमधील सामना लगेच खेळेल YGS वरटणी संघासमोर. आपल्या त्याला मात्र उचललाय चेंडू आपण पाहायचा एक
मी म्हणेन लॉलीपॉप कॅच हलायची कोणतीही गरज नव्हती आणि आपण पाहते तेजस सुद्धा पाहत की झालं तरी काय, परंतु चेंडू आपण पाहते सरळ हातामध्ये गेलाय, कारण फिल्डिंग तशी सजवली होती आणि मात्र इथे परतावा लागेल तो कर्णधार तेजस नरे याला. डीजे आणि पूर्णपणे आपण पाहते तर 4 गडी बाद झालेले आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर 17 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मनीषला पार्चरण केलं आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर नक्की तेजस सुद्धा पाहते की नक्की घडलं तरी काय, परंतु शॉट चांगला सिलेक्शन केलं होतं परंतु इलेक्शन मिळालं नाही आणि आपण पाहते एक सोपा झेल लॉलीपॉप कॅच मात्र आपण पाहते तर मला वाटतं तिथे मंथन आहे त्याच्या हातामध्ये गेला आणि मंथनने मात्र कोणती चुकी केली आणि तेजसला मात्र पाडतं. तेजसच्या जर आपण वाटेला पाहिलं तर मात्र हा स्ट्राईक आपण पाहतो नवीन नियम आहे, जो नवीन फलंदाज जाईल तो स्ट्राईकला जाईल, कारण हा नियम आहे. राजूला नॉन स्ट्राईकला राहावं लागेल आणि अंकितला मात्र स्ट्राईक सांभाळावं लागेल, हा एक नवीन नियम आलेला आहे आणि त्याचं पालन या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय. कुठे भावकी चषक आपण गावकी चषक ऐकलेला आहे परंतु हा भावकी चषक मी प्रथमच पाहतोय आणि या सर्व भावकींना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय, कारण अशीच भावकी टिकली तर गावकी टिकेल. सर्वप्रथम भावकी खूप महत्वाची असते आणि आपल्या भावकीला कुठेतरी उजाला द्यावा त्यासाठी हा चषकच्या माध्यमातून इथे पाहिला गेलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता, चेंडू आपण पाहते ऑन साईडला जाईल, तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, एकदा मात्र कंप्लीट गेली आणि एकच मात्र समाधान मानावा लागेल. इथे मात्र तुम्ही कितीही उड्या मारा, तुम्ही कितीही डाय मारा, काही फरक पडणार नाही, कारण आपण पाहते तर मला तर असं वाटतंय की आज मी कुठेतरी इंटरनॅशनलची मॅचची कॉमेंट्री करायला आलेलो आहे, कारण हिरवगार मैदान इथे जरी तुम्ही किती जेम टाकला तरी तुम्हाला लागणार नाहीये. इथे चौकार तुम्ही सुद्धा अडू शकता, एक आकर्षक मैदान आपल्याला पाहायला मिळते. रिलायन्सच्या माध्यमातून आपल्याला हा खेळपट्टी इथे पाहायला मिळते. टाउनशिप म्हणून याची ओळख आहे. राजूच्या बॅटिंग मधून आलेला शानदार फटका पाहायला मिळते, फटका जरूर फसलाय पाहायचं तिथे मंथन आहे आणि इथे मात्र मंथनने मगाशी चांगलं झेल पकडलं परंतु इथे झेल सुद्धा जीवनदान मिळेल ते राजू याला आणि या 2 धावा असतील त्या रोहा संघासाठी. धावसंख्या मात्र 2 वाढेल. धावसंख्या आमचे स्कोरर दीपेश आम्हाला सांगितले की धावा झाले ते मात्र 24 धावा इथे झालेले आहेत. तिसरं शतक मार्गस्थ असताना धावा कुठेतरी कमी आहेत, परंतु 40 ते 45 धावा झाल्या तरी आपण पाहतो वैशाली स्मृती खारपटी रॉ संघ हा एक फायटिंग स्कोर त्यांच्यासाठी होऊ शकतो, कारण त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, परंतु 40 ते 45 धावा येणं खूप गरजेचं आहे आणि राजू आणि अंकितला ते मात्र काम करावं लागेल. एक साईडला आपण पाहतो तर मनीष चांगली गोलंदाजी करतोय, कारण धावा येत नाहीयेत, जरूर संधी येतात, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका आणि इथे मात्र आपल्या टप्प्यामध्ये आला तर आपण कार्यक्रम करतो असं म्हणे राजू. चेंडू जाईल सीमा बार, दे धक्का घे छक्का, मिळतील 6, डीजेला संधी. त्यामुळे आता नवीन चेंडू दिला जाईल आणि ज्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या त्या चेंडूवर मात्र आता काय घडेल मात्र पाहावं लागेल. चेंडू फुटलेला आहे आणि या स्पर्धेत नियम आहे, जर चेंडू फुटला तर चेंडू तुम्हाला दुसरा दिला जाईल आणि खऱ्या अर्थाने दीपेश कुठेतरी अडथळा ठरेल हा चेंडू, कारण धावा येत नव्हत्या आणि धावा आल्यानंतर जर चेंडू फुटला तर फलंदाजी करण्यास संघासाठी कुठेतरी निर्णायक मुवमेंट ठरू शकतो. आता मात्र पाहायचं आहे राजूने केलेली मेहनत आणि मात्र चेंडू फुटला. 6 धावा पुन्हा एकदा मायनस होतील, 24 धावा इथे झालेल्या आहेत. या स्पर्धेत नियम आहे, चेंडू फुटल्यानंतर चेंडू हा नवीनच दिला जाणार आहे, प्रत्येक चेंडू हा नवीनच दिला जाणार आहे, याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. आणि मात्र 6 धावा आल्या होत्या, परंतु आपण पाहतो दीपेशच्या 6 धावा मायनस कराव्या लागतील. जर 6 धावा आल्या तर लॅपटॉप मध्ये बदल केला जाणार नाहीये, परंतु पाहायचं आहे काय घडतं या चेंडू मध्ये. आणि इथे मात्र गोलंदाजी करणारा संघ खुश असेल, खऱ्या अर्थाने मनीष मोकल म्हणेल देवा नक्की 6 धावा दे, परंतु पाहायचं आहे जो फटका राजूच्या बॅटिंग मधून आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, 6 धावा पुन्हा एकदा रोहाला मिळतील का, कारण नशिबाची साथ मी म्हणेल लागेल ती मनीष मोकल याला, कारण 6 धावा त्याच्या वाचलेल्या. चेंडू फुटलेला आहे आणि तो मात्र कोणासाठी अडथळा ठरणे पाहायचा आहे. चौथा चेंडू असेल या ओव्हर मधील, धावसंख्या 24 धावा.
हो आणि इथे मात्र पहा ज्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या चेंडू फुटला आणि तो चेंडू मात्र डॉट जाईल. धावसंख्या ती 24 धावा. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. कारण इथे आपण पाहतो राजूचा आत्मविश्वास तो कुठे ते कारण उजाला मिळणार नाही. कारण 6 धावा आल्या होत्या राजूला सुद्धा माहिती होतं परंतु चेंडूनी 7 कुठेतरी दिली नाही. राव सांगाला या ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. कारण चौथा चेंडू होता तो मात्र फुटला गेला होता. 6 धावा सुद्धा मायने झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत राजूच्या माहितीसाठी. तिसऱ्या ओव्हर मधील धावसंख्या ती 24 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र प्रयत्न होता. बॅट सुद्धा आडवी केली होती परंतु चेंडू जाईल स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव मात्र राजूला मिळेल आणि एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती मात्र इथे 25 धावा. पहा आता मात्र दीपेश या 6 धावा बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागेल. कारण समीकरण पूर्णपणे चेंडूने बदलून टाकले खाराटी राव सांगायचं. कारण असं आपण बरेच वेळा घडलेलं आहे. परंतु कॅप्टनचे चेंडू आहेत. मला वाटते कोरोना मधले हे चेंडू असतील कदाचित. कारण कॅप्टनचे चेंडू ससा फुटण्याचा कारण खेळपट्टी सुद्धा चांगला आहे आणि मैदान सुद्धा चांगलं आहे. त्याच्यामुळे अर्थातच चेंडू फुटायला नाही पाहिजे परंतु तसं घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो आडव्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव मात्र अंकितला मिळेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या जरूर पुढे जाईल. धावसंख्या होती आमच्या स्कोरंती मात्र इथे 26 धावा इथे झालेल्या आहेत आणि तिसरा शतक मात्र इथं समाप्त होते. 18 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहिला तर मनीष मोकळे यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यानंतर त्याला चेंडू फुटल्यानंतर 7 सुद्धा चांगली मिळाली आणि मात्र ज्या धावा आपण पाहते तर कदाचित चेंडू फुटला नसेल तर 40 ते 39च्या आसपास आपण असतो. परंतु आता आपण पाहिलं तर मात्र 26 धावा झाल्या आहेत. या ओव्हर मध्ये मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. 2 ओव्हरचा आपण विचार केला तर मनीषने मात्र 12 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 गडी बाद केले आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये कमीत कमी आता मात्र 26 धावा झाल्यात. अजून सुद्धा 26 धावा इथे 24 धावा किंवा 26 धावाचा प्रयत्न असेल. आता राजू आणि अंकित याचं प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज मात्र येतोय पिंट्या पाटील. पुन्हा एक मोठं नाव क्रिकेट मधील ज्याचं आपण पाहतो पिंट्या पाटील. अलिबाग विभागामधील एक ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने आपण पाहिलेली आहे पिंट्या पाटील याची. आणि आता मात्र जबाबदारी असेल की हे 6 चेंडू फेकणं आणि इथे मात्र कमीत कमी धावा खर्च करणं. परंतु तेवढीच जबाबदारी आता अंकित आणि राजूच्या खांद्यावर सुद्धा आहे. कारण इथे मात्र तुम्हाला आता हल्ला करावा लागेल. इथे मात्र तुम्हाला मोमेंटम शोधावं लागेल. इथे मात्र तुम्हाला चौकार आणि षटकार शोधावा लागेल. कारण आपण इथे जर मैदान पाहिलं तर एक चांगला मैदान पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच विचार करून तुम्हाला फलंदाजी जरूर करावी लागेल. परंतु आता इथे चौकार आणि षटकारची अपेक्षा असेल ती वैशाली स्मृती खारापडी सांगायला. 26 धावा झाल्यात आणि 4थं शतक मात्र इथं मार्गस्थ असताना पिंट्या पाटीलच्या माध्यमातून. चला मॅच जरा फास्ट घ्या मित्रांनो कारण 5-5 ओव्हरच्या मॅच खेळवायची आहे. विनंती असेल विलेचं बंधन हा सर्वांसाठी असेल. पिंट्या पाटीलचा पहिला चेंडू अंकितसाठी. आपल्या चेंडू होता उडवायचा प्रयत्न होता अंकित परंतु डॉट चेंडू जाईल. धावा मात्र येत नाही. पुन्हा एकदा धावा सोडण्याचा प्रयत्न केला जाते. 4थं शतक मार्गस्थ असताना 26 धावा मात्र इथे जुळल्या गेलेल्या आहेत. 4 गडी बाद. वैशाली स्मृती खारापडी हा संघ आपण पाहतो प्रथम फलंदाजी करतोय. तेजस म्हटलं होतं की 55 ते 60 धावा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. परंतु जिथे चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ना तिथे मात्र धावा येत नाही. पंच आम्हाला ती हा चेंडू मात्र नो असेल. फ्रीची संधी असेल आणि मोमेंटम जो रोहा सांगायला पाहिजे तो मात्र मिळेल. कारण फ्रीची संधी असेल ती अंकित याला. अंकित जर आपण पाहतो एक आक्रमक फलंदाज आहे. ज्याने आपण पाहिलं तर रोहा असेल त्यानंतर पेन पनवेल अलिबाग मधले मैदान जरूर गाजवेल. परंतु आज पुन्हा एकदा संधी असेल की मात्र टाउनशिपचा मैदान जर गाजवायचा असेल तर मात्र ही संधी असेल. कारण फ्रीचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर लागलाय परंतु संपर्क मात्र तसा पाहायचा झालेला नाहीये. एक तर मात्र इथे कंप्लीट केली गेली. राजूने मात्र इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आणि त्याच दरम्यान मात्र 2 धावा इथे मिळतील त्या कार्पेट संघाला. एक धावच का एक शॉर्ट रन आहे. हा दक्ष असे पंच आमचे देवेंद्र कुते सर आणि आपण पाहतो तर गीतेजी कुते साहेब यांना मात्र कोणताही ऊन लागत नाही. परंतु ते दक्ष असे पंच आहेत त्या सुद्धा आपण कौतुक करायला पाहिजे. कारण खूप सारं ऊन आहे त्याचा त्यांनी विचार केला नाही. परंतु आपल्या भावकीची स्पर्धा आहे ती मात्र कशी पार पडेल याच्याकडे त्यांचे लक्ष आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटका माझा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहते तर एक धाव मात्र तिथे मिळेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 29 धावा इथे झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. या इनिंगचा आपण विचार केला अजून सुद्धा 9 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये राजूच्या माहितीसाठी 3 चेंडू शिल्लक आहेत. पिंट्या पाटील मात्र इथे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण पाहतो 29 धावा इथे जुळल्या गेल्यात. हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला फटका. चेंडू जाईल मात्र सीमा पार. मिळतील 6 राजूला. डीजे 6 धावेने संघाच्या धावसंख्येला आपण पाहतो आकार दिला जाईल. धावसंख्या होती ती मात्र 35 धावा. 35 धावा इथे झालेल्या आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. राजूच्या बॅटिंग मधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय.
आणि खऱ्या अर्थाने आता नक्कीच ते मात्र राजूला जोखीम घ्यावी लागेल, कारण राजूची नजर इथे बसलेली आहे. पिंट्या पाटील मात्र गोलंदाजी करतोय. या ओव्हर मध्ये अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. ते हशिवरे संघाकडून स्वप्नील बीट्स नागुटना हशिवरे असा हा संघ गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हाफ चेंडू त्याला उचलला, चेंडू मात्र पाहते तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार राजूच्या बॅटिंग मधून आलेला 6 धाब्यांसाठी. पूर्ण आपण पाहतो तर अर्धा डझन धावा मिळतील त्या राजूला आणि राजूच्या संघाला. धावसंख्या 6 आणि वाढेल. धावसंख्या होती ती 41 धावा. अजून सुद्धा या ओव्हर मधील एक चेंडू शिल्लक आहे. 41 धावा झाले तर राजू आपण पाहतो तर वैयक्तिक मात्र इथे खेळतोय तो 15 या धावसंख्येवर. 2 षटकार, षटकांची हॅट्रिक होणार का या स्पर्धेमध्ये आणि या बावकी चषकामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत राजूच्या बॅटिंग मधून. ज्याची अपेक्षा होती ती वैशेष स्मृती खराब राव संघाला, कारण धावा येत नव्हत्या आणि इथे मात्र धावा येते. 40-25 धावांचं मी म्हटलं होतं एक टार्गेट मजबूत होऊ शकतो रोहासाठी, कारण त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. या ओव्हर मध्ये शेवट चेंडू शिल्लक आहे. हॅट्रिक चेंडू असेल षटकाराचा आणि इथे मात्र चेंडू जरूर उचलला, परंतु फटका बसतोय, पॉइंट मध्ये जाईल आणि पाहिजे पंचांचा निर्णय. हा नक्कीच आपण पाहते राजू चेक करते की चेंडू सुरक्षित आहे का. झेल तर मात्र इथे पकडले गेले आणि आता मात्र नक्कीच फलंदाज राजूला परतावा लागेल. इथे मात्र आता फलंदाज बाद होईल, त्यानंतर षटकार येईल तर कॅप्टनच्या चेंडूकडे आता मात्र वेगळ्या दृष्टिकोन मधून पाहिला जाईल तेजेश, कारण चेंडू फुटतो त्याच्यामुळे त्याच्याकडे दृष्टिकोन पाहिला जाईल. आणि राजूने मात्र चांगली कामगिरी केली मी म्हणेन. ज्या धावा येत होत्या त्या मात्र त्याने आलेल्या आहेत, परंतु तो बाद होते. मोठा फटका मारायची संधी त्याच्याकडे होती आणि 2 मोठे फटके मारले. तब्बल आपण पाहिलं राजू याने 7 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 15 धावा त्याच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या. 6 चेंडू आणि 15 धावा मात्र त्यांनी बनवल्या राजू यांनी आणि आपल्या संघाची धावसंख्या येते मात्र 41 धावा. नवीन फलंदाज विजय शेडगे मैदानाच्या आतमध्ये जाते, कारण रोहा सुद्धा आपण पाहते तर गोलंदाज शेवटचा आणि अंतिम पर्याय. सचिन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येते शेवटचा आणि अंतिम पर्याय घेऊन. आता अंकित आणि विजय ही जोडी मैदानामध्ये असेल. 41 धावा झालेल्या आहेत त्या वैशाली स्मृती खारापडीराव संघाच्या. समोरचा आपण पाहते तर स्वप्नील बीट्स नागुटणे हशिवरे हा संघ आहे. या ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर खर्च धावा केल्या त्या मात्र 15 धावा खर्च केला. 1 गडी बाद मात्र केला तो पिंट्या पाटील यांनी. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये जर आपण पाहतो 5 धावा आल्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये आपण पाहतो 15 धावा आल्या. संघाची धावसंख्या येते मात्र 5 गडी बाद. खारडीराव संघाची मात्र 41 धावा इथे झालेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे 5 ओव्हरची मॅच. सचिन म्हात्रे गोलंदाजी करते. विजयच्या बॅटिंग मधून आलेला फटका आपण पाहते. चेंडू जायला ऑन साइडला 1 धाव मात्र इथे मिळेल आणि धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 42 धावा. आणि त्या दरम्यान पंच आमच्याकडे बोलते आणि सांगितले की हा वाईट चेंडू असेल. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र 43 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू आणि 43 धावा. 5 चेंडू शिल्लक आहे अजून. या इनिंग मधील 43 धावा झालेल्या आहेत. धावा मात्र अजून सुद्धा 10 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू मात्र डॉट जाईल. इथे अंकितला माहिती आहे राजूने जर काम केलं ना ते मात्र आता अंकितला काम करावं लागेल, कारण राजू बाद झालेला आहे. पूर्णपणे धावा सुकण्याचं काम मात्र सचिनला मात्र करेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा इथे झालेल्या आहेत. 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचे असेल ती रोहा संघाच्या दृष्टिकोन मधून. आणि इथे मात्र नक्कीच चेंडूला जरूर उचललाय आणि पहा आत्मविश्वास किती आहे, कारण अंकितला माहिती आहे फटका मात्र कनेक्ट झालेला मात्र सीमापार मिळतील 6. धावसंख्या 6 वाढेल आणि धावसंख्या होती ती मात्र इथे 49 धावा. आपण पाहिले तर जिथे सलमान झिरो बाद असं वाटलं होतं की हशिवरे संघाने कमबॅक केलंय, परंतु जिथे राजूने बॅट खोलली आणि राजू नंतर आता मात्र जी जबाबदारी अंकित मोहितेच्या खांद्यावर आहे ती पूर्णपणे तो 3 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा झालेल्या आहेत. 50-55 धावांचं मजबूत टार्गेट मात्र ते सटकायचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू सरळ बॅकवर्ड क्षेत्रामधून सीमा पार देत धक्का घेत छक्का मिळतील 6. धावसंख्या 6 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 55 धावा इथे झालेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार राजूने सुद्धा लागवले होते. तिसरा चेंडू राजूच्या बॅटिंग मध्ये आला नव्हता. राजूला मात्र बाद व्हायला लागतो, परंतु इथे पाहायचं आहे षटकाची हॅट्रिक पाहायला मिळणार का अंकित मोहितेच्या बॅटिंग मधून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अंकितच्या माहितीसाठी धावसंख्या ती मात्र 55 धावा.
दीपेश ज्या धावा येत नव्हत्या त्या धावा आले ड्रॉ संघ खुश असेल कारण असं वाटलं होतं कारण तेजस रोहित आणि सलमान जेव्हा बाद झाला त्यानंतर असं वाटलं होतं की धावा येत नाही परंतु राजू आणि आपण पाहिलं त्याला साथ दिली होती ती मात्र आता अंकित मात्र चांगली साथ देतोय त्याला शाकिबनी सुद्धा चांगली साथ दिली होती कारण शाकिबच्या सुद्धा 12 धावा महत्वाच्या होत्या राजूच्या 15 धावा महत्वाच्या झाल्या मात्र अंकित मोहिते मात्र इथं आणि षटकारांची हॅट्रिक होणार का आणि नक्की षटकारांची हॅट्रिक मात्र इथं होणार बॅक टू बॅक 3 षटकार सचिनचा मात्र चांगला समाचार घेते तो फलंदाज अंकित मोहिते मी म्हटलं होतं कारण आक्रमक फलंदाज आहे आणि त्याला माहिती आहे शेवटचे आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे षटकांची हॅट्रिक मात्र इथे साजरी केली जाते आणि धावसंख्या होती ती मात्र 61 धावा पहा मित्रांनो क्रिकेट कसं आहे असं वाटतं की रॉ संघ 40 धावा सुद्धा करणार नाहीये परंतु आता पहा जिथे 61 धावा झाल्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल तो स्वप्नील बीट्स नागोटणे हाशुरे संघाकडून शेवटचा चेंडू ओहो पुन्हा एकदा मोठा फटका फसतो चेंडू हवेत आणि इथे मात्र सुरक्षित हातामध्ये झेल असेल आणि मात्र फलंदाज बाद होईल शतक क्रमांक 5 इथे समाप्त होईल आणि प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर वैशाली स्मृती खारपडी रोहा या संघाने तब्बल 6 गडी गमवून मात्र इथे 61 धावा बनवत आणि 62 धावांचं आव्हान कडवं आव्हान मी म्हणून ठेवलंय ते स्वप्नील बीट्स नागोटणे हशोरी या संघासमोर जो संघ जिंकेल तो लगेच दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना वायजीएस ओरडणे संघासमोर खेळणार आहे तर वायजीएस ओरडणे संघ आपण कुठेही जायचं नाही हा सामना होतात लगेच टॉससाठी तयार राहायचं आहे तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवड कुते भावकी चषक 2022 ज्याने आपण पाहते स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाला आपण पाहते तर अक्षरशः परिषद उतरवलेला आहे आणि या स्पर्धेचा पहिला दिवस भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री गंगाराम दादा मिनमिने तसेच सेक्रेटरी राकेश जावके उपाध्यक्ष रोशन जांभेकर यांचं इथं सहर्ष स्वागत करतो मंडळाच्या वतीने तरी मी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री गंगाराम माया मिनमिने यांचे सत्कार करतील श्री यशवंत कुथे यांना मी विनंती करतो की आपण मिनमिने यांचा सत्कार करायचा आहे प्रजोत आमचे भाऊजी परंतु आव्हान पेललं गेलं नव्हतं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर वैशाली स्मृती खारपडी रोहा या संघाने तब्बल 61 धावा भाऊजी यांचा देखील सत्कार करायचा आहे योगेश दादा पोकले यांचा हा संघ आहे आणि योगेश दादा पोकले यांचा आपण पाहिलं तर कुठलीही मोठी स्पर्धा असतो त्यांचा संघ असतो आणि त्याला आपण पाहते तर तुषारजी शिंदे असेल आणि सर्व रोहातील धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचे 61 धावा इथे 62 धावांचा मात्र इथे पाठलाग करावा लागेल तो
स्वप्नील बीड्स नागोटणे हाशिवरी या संघाला सलामी देऊन फलंदाज प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर 30 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे आणि याच्यानंतर 30 चेंडू आणि 62 धावा कोणत्या स्वरूपामध्ये केला जातील याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन कॉमेंट्री मध्ये सुद्धा इथे बदल केला जाईल आणि कॉमेंट्रीचा भार सांभाळतील देव डाकी. हे आता मात्र आपण येणारे 30 चेंडू आणि 62 धावांचा नक्कीच आलेख आपल्याला सांगतील. मी घेतो रजा. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. या ठिकाणी पुढे पाहतोय कुथे भाऊकी चषक 2022 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये पहिला दिवस या ठिकाणी पाहतोय. 8 दिवसांचा 3 दिवसांचा हा दैवित्यमान सोहळा आणि 8 संघ या ठिकाणी आपण पाहतोय. दुपारचे बरोबर 2 वाजलेले आहेत. पहिल्या फेरीतील इथे मात्र दुसरा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल अर्थातच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. मॅच ऑन. सामना सुरुवात. पहिला चेंडू यावेळी इनसाइड आउटचा फटका ओव्हर द कव्हर. पहिल्या चेंडू मध्ये आपण बघतोय चेंडू जाय सीमा पार. हा येतोय मात्र इथे कुथे भाऊकी चषकचा चौकार. अगदी पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी आपण पाहिला घणागती प्रहार केला. 30 चेंडूंचा या ठिकाणी खेळ असणार आहे. दुसऱ्या पर्वातील या ठिकाणी आपण पाहतोय बघा. चेंडू आल्यावर थोडस डीजे आपण थांबवा. दुसरा चेंडू यावेळी मात्र फटका फसला जातोय. लीडिंग एज चेंडू हवे. 2 क्षेत्ररक्षक खाली आणि झेल भूमिदान. एफर्टचे 100 ऑफ 100 दिले जातील परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतील. असेच प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी रिकामे सोडले तर मात्र तुम्हाला कदाचित दुसरं चित्र पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र मैदानामध्ये काय घडलं. जीवनदान दिलं जाणार. जीवनदान काल या ठिकाणी आपण बघतोय महेंद्रसिंग धोनी सरांना सुद्धा दिलं होतं. 4 चेंडू मध्ये तब्बल अगदी 16 धावसंख्या सहजगत्या कुठून काढल्या. मुंबई विपक्ष आपण पाहिला CSK सामना. व्हॉट अ मॅच. इथे मात्र वळतो मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. गोलंदाज या ठिकाणी मात्र पाहतोय तेजस आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मात्र कमबॅक केल्याचा प्रयत्न होता. पुढचा चेंडू यावेळी मात्र लॉफ केला. चेंडूला चांगला चेंडू होता. सन्मान दिला जातोय आणि इथे मात्र चांगल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय. खराब चेंडूवर समाचार घेण्याचं सत्र अवलंबन जाणार. पहिलं षटक प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. कुथे भाऊकी चषक या ठिकाणी यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटने फटका खेळला जातोय. मैदानाला गारांगळ्या घालत चेंडू जाईल सीमारेखा पार. डीप मिड विकेटच्या सीमारेखाच्या बाहेर एक चेंडू जाईल. इथे मात्र मिळतोय आणखीन एक फलंदाजच्या बॅटमध्ये मिळतोय हा दर्जेदार चौकार. दोन चौकार लागवले आहेत आणि धावसंख्या धावपटलावर या ठिकाणी 2 चौकारच्या सहाय्याने इथे मात्र आपण पाहतोय पहिलं दशक प्रगतीपथावर लागतोय. 60 धावसंख्येचा पल्ला गाठताना इथे मात्र फलंदाज यावेळी मात्र आडव्या बॅटनं स्लग स्वीपचा फटका. देरीचं प्रोटेक्शन आहे. डेंजर एंड मध्ये डायरेक्ट हिट. क्या बात आहे. वॉटर फिल्डिंग. इथे मात्र बघतो पंचांचा इथे इशारा येतोय. फलंदाज होईल धावचित बाद. दुपारच्या सत्रामध्ये बघतो आपण काय क्षेत्ररक्षण झालंय. अप्रतिम लाजवाब. अगदी ज्याप्रमाणे डायरेक्ट हिटची गरज होती अगदी यष्ट्यांवर चेंडू इथं वेध घेतला आणि तिथे मात्र आपण बघतोय कमनशिबी असेल स्वतःला समजा कारण स्वतःचा कॉल होता आणि तिथे मात्र आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला तिथे मात्र फलंदाज बाद होतोय. इन आता चाललेली देणगी गंगाराम मिनमिने यांच्याकडून 500 रुपये मंडल आभारी आहे. काय बात आहे बघा. गोलंदाजासाठी मात्र इथे बक्षीस आलेलं आहे. करेक्शन आहे बघा. ज्याने हिट केली त्या खेळाडूला इथे मात्र बक्षीस लावलेलं आहे. अगदी चेंडू पडल्यानंतर बक्षीस धारकांची आम्ही नावे सुद्धा स्वीकारू. यावेळी मात्र बघतो आपण ड्राईव्ह केला. चेंडूला सरळ हातामध्ये जातोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने येतोय. तद्वर मात्र आपण पाहतो धावसंख्येला इथे मात्र विराम दिला जातोय. डॉट बॉल येणार आणि इथे मात्र डॉट बॉलने षटक संपवलं जातोय. मॅन्डेटरी
पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक या ठिकाणी संपलं जातोय. 30 चेंडूचा खऱ्या अर्थानं सामना. जे प्रेक्षक या ठिकाणी आमच्या सोबत जोडलेले आहेत त्यांचे नक्कीच या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. व्यासपीठावर सर्व अतिथीगण, मान्यवर आणि अर्थातच क्रिकेटचा राजा अर्थात प्रेक्षक वर्ग आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण बघतोय अगदी लाईव्हच्या स्वरूपात पाहतोय आणि लाईव्हच्या स्वरूपामध्ये सुद्धा बघणाऱ्यांचं या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं अगदी घरात बसून या सामन्यांचं बावकी चषक 2000 कुठे बावकी चषक 2022 या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करेन. ही स्पर्धा आपण बघतोय अतिशय चांगली स्पर्धा. चषकांची आरास या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी एक चांगली बायसिकल या ठिकाणी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांचं कौतुक करेन. पण तो मैदानाकडे बॅक टू क्रिकेट. नवीन गोलंदाज सलमान येतोय. जर्सी क्रमांक 23 आपण पाहतोय. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक सीमारेखा लगत पेट्रोलिंग आपण करताना पाहू शकाल. पहिला चेंडू, यावेळी मात्र यॉर्कर पद्धत चेंडू होता. चेंडू चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहावयास मिळतोय. जितकंच चांगला चेंडूचे फिके तितकीच चांगलं मात्र इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहावयास मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. स्ट्राईक रोटेट होते आणि आता मात्र पुन्हा एकदा बघतो आपण नॉन स्ट्राईकचा खेळाडू इथे मात्र स्ट्राईक ला जातोय. पिंट्या पाटील मात्र बाद झाला. त्यानंतर मात्र वन डाऊन साठी मंथन डाकी येतोय. आणखीन एक चांगला या ठिकाणी खेळाडू आपण पाहतोय. सलमान सज्ज होणार राईट आर्म ओव्हर द विकेट्सने. यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू, डाऊन द ग्राउंडचा फटका, ताकदीचा वापर. चेंडू जाईल मात्र इथे मात्र क्षेत्र क्लिअर केलं जाते. तेच म्हणजे लॉंगनच्या डोक्यावरून हा येथील फलंदाजाला या मिळतील 6 धावा. यावेळी मात्र अप्रतिम फटका, क्या बात आहे. स्वतःला जागा बनवली. सडमपुलचा फटका आणि इथे मात्र बघतो आपण हुक केला चेंडूला. पंचांनी मात्र इथे मात्र इशारा दिला. चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि अगदी स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जायला हा सीमारेखा पार येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार, नंतर बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन्ही षटकार लगावलेले आहेत लॉंगनच्या रिझन मध्ये. त्यानंतर मात्र आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर फलंदाज असणार. गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये सलमान. स्लॉट मध्ये चेंडू तास, स्लोवर चेंडू आहे आणि इथे मात्र बघतोय चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोज सीमारेखा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जातोय हा मात्र आणखीन एक दर्जेदार लेफ्ट ड्राईव्हचा षटकार. चौकार जातोय, माफ करा. कोणाला नाही तू आण बिंदास. हो चालेल बघ. यावेळी मात्र फटका फसला जातोय. ज्यासाठी खऱ्या अर्थानं जाळं विणलं गेलं होतं तिथे मात्र थोडासा महागडा ठरल्यानंतर सलमान मात्र इथे कमबॅक करताना दिसतोय. 2 षटकार आणि 1 चौकार लगावणारा खेळाडूला इथे मात्र तंबूचा रस्ता पकडावा लावतोय, मजबूर करतोय शॉट खेळण्यासाठी. इथे मात्र बघतो बॅट्समन वॉकिंग इनटू द पवेलियन. दुसरा गडी बाद होतोय. 62 धावसंख्येचा पल्ला गाठताना इथे मात्र संघाची धावसंख्या आपण बघतोय 2 बाद धावपटलावर धावसंख्या इथे मात्र आपण बघतो नागोटने संघाची बघतो आपण. चांगला खेळाडू इथे मात्र बाद होतोय. खऱ्या अर्थानं गरज होती या विकेटची. तिथे मात्र बघतो आपण ते विकेट्स मिळताना दिसतंय. पिटूचे षटक आपण बघतोय हाताळण्यासाठी. कर्णधाराने स्वतःचा विश्वास दाखवला होता परंतु थोडंसं महागडं षटक गेलं परंतु कमबॅक केलं जातंय. आणि मी हे कमबॅक मात्र कितपर्यंत योग्य ठरेल आपल्या संघासाठी. आता मात्र भरीव कामगिरी करावी लागेल. इन ॲट 4 साठी मधल्या फळीसाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय मनीष मोकळ नवीन खेळाडू मैदानामध्ये जाणार. आणखीन एक चांगला खेळाडू, गुणवंत खेळाडू. पहिलं षटक या खेळाडूंना हातकलं होतं. अतिशय चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी या खेळाडूची ओळख. परंतु इथे मात्र सामना थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करावी लागेल. संधी शोधत बसू नका. बघा मित्रांनो, नेहमीच एक समालोचक म्हणून सांगत असतो, मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करा. आणि नक्कीच म्हणून सांगेन मनीष मोकळसाठी ही मात्र नामक संधी आहे आपल्या संघाला विजयाचा उंबरठ्यावर नेण्याची. काय घडणार आणि काय बिघडणार. सलमान सज्ज होणार. मनीष पहिला चेंडू फेस करणार. सलमान याचा
लबर फुलटॉस चेंडू लॉफ केला, चेंडूला फटका. इथे मात्र बघतोय चांगला आहे, पॉवर जनरेट केली जातोय. बॉटम हँडचा चांगला वापर. इथे मात्र बघतो अगदी पहिल्याच चेंडूवर 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलंय. षटकाचा मात्र सुरुवात झाली होती 1 धाव संख्येने, त्यानंतर मात्र हे षटक अतिशय लांब आणि अतिशय महागडं ठरलं. इथे मात्र बघतो आपण मॅच सुरू करायचे बघा. पंचांना विनंती असेल, वेळ वाया घालू नका. दुपारच्या सत्रामध्ये आहे. आणखीन एक आपण बघतोय उरणवरून सुद्धा संघ आलेला आहे, त्यामुळे कॉर्पोरेट करा. लांबून लांबून संघ आलेत बघा. अलिबाग, हशिवरे या ठिकाणी, नागोटणे थोडंसं जवळपास संघ आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं गाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु दुपारचा उन्हाचा तडाखा सगळ्यांनाच लागणार आहे, त्यामुळे पाण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे. अतिशय चांगलं दमदार आयोजन मित्र नक्कीच म्हणेन. प्रत्येक गोष्टीचं कडेकोटपणे खऱ्या अर्थानं पालन केलं जातंय, शिस्तीचं पालन केलं जातंय. केंद्रबिंदू या स्पर्धेचं म्हटलं तर शिस्तीचा त्या ठिकाणी कडेकोट पालन केलं जातंय. कुठे भावकी चषक 2022 पर्व पहिलं अतिशय दमदार आयोजन पहिल्या पर्वामध्ये आपण बघतोय. नवीन गोलंदाज इथे मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी तेजस. पहिला चेंडू खोलवट टप्प्यात चेंडू आपण बघतो. ड्रॉप केला चेंडूवर लॉंगअपचं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार, तद्वर मात्र सिंगल जोडली जाणार. 1 धाव संख्येने आपण बघतो संघ पुढे सरकला जातोय. 62 धाव संख्येचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला मात्र सामोरं जाण्यासाठी 2 खेळाडू आता मात्र झुंज देतात मैदानामध्ये. रणझुंज, रणधुमाळी. अगदी दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा तापलेलं वातावरण आपण पाहतोय. दोन्ही डगावडमध्ये शांतता पसरलेली आहे. एका बाजूने बघतो आपण नागोटे संघ फलंदाजीसाठी उतरलेला आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला मनीष मोकल षटकार मगाशी मारला होता. यावेळी मात्र बघतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेचला जातो. यस, बॅक टू बॅक येतो मनीषच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार दुसरा षटकार. फ्लावर नाही फायर आहे. इथे मात्र बघतोय इझोने हॅट्रिक. यावेळी मात्र इनसाइड एज लागला होता, प्ले डाऊन होण्याची संधी होती, परंतु नशीब बलोत्तर, दैव बलोत्तर असंच म्हणावं लागेल. नशीब आपल्या साथी आहे. मनीषला मात्र हे नशिबाने सुद्धा इथे मात्र संधी दिलेली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चालू होता, थोडंसं फुट मुवमेंट कमी पाहायला मिळाली. अगदी आपण बघतोय सर वीरेंद्र सेहवागच्या प्रमाणे. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बघतो आपण दिल्लीमधीलच खेळणारा खेळाडू पृथ्वी शॉ, वयवर्ष कमी परंतु शॉर्ट सिलेक्शन थोडंसं अनऑथोराइज आहेत. इथे मात्र बघतो आपण यावेळी मात्र लोवर फुलटॉस चेंडू खराब फटका आहे. लोवर फुलटॉस चेंडू होता, परंतु इथे मात्र बघतो मैदानाला गरांगळ्या घालून चेंडू खराब क्षेत्ररक्षण. घर फिरले की घराचे वासे फिरतात, आज ते पाहायला मिळाले इथे. कारण बघतो आपण एका एंड कडे थ्रो करण्याची गरज होती. चेंडू आपल्यापर्यंत येणार नाही, आपल्याला चेंडूवर जाणं गरजेचं असतं. जरी आपल्या समोर ताट असलं जेवणाचं, ते आपलं स्वतःहून तोंडामध्ये जाणार नाही, त्यासाठी घास उचलावा लागतो. चेंडू येणार नाही, विकेट्स देणार नाही, हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागणार. क्षेत्ररक्षण चांगले करावे लागेल. धावसंख्या धावपटलावर या ठिकाणी बघतो आपण नागोटणे संघ 62 धावसंख्येचा पाठलाग करताना इथे मात्र 43. यावेळी मात्र फटका फसला जातोय. कॉटन बॉलची सुवर्ण संधी. इथे मात्र तू घेऊ का मी घेऊ, आणि त्यामधूनच गाडी सुटली. जीवनदान मिळाला जातोय. आता काहीच फरक पडणार नाही, कारण बघा परीक्षाच्या वेळी तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. परीक्षा गेल्यानंतर सुट्ट्यामध्ये अभ्यास केलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त शाबासकी मिळाली जाणार. यावेळी मात्र ताकदीचा वापर. इथे मात्र बघतो आपण पाणी घेऊन जा. 50 अप, अगदी बरोबर 50 धावसंख्या झालेल्या आहेत.
येणारे 12 चेंडू आणि रणबॉल असतील. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 षटकांचा समाप्ती. 62 धावसंख्येचं आव्हान होतं बघा. तुम्ही झेल सोडला तर सामन्यामध्ये काय होऊ शकतं. बरीचशी उदाहरणं आहेत, इंटरनॅशनल क्रिकेटची आहेत, टेनिस क्रिकेटची सुद्धा अलीकडच्या काळामध्ये बघतो आपण. एक झेल सोडल्यावर काय होऊ शकतो. 50 धावसंख्या झालेल्या आहेत. येणारे 12 चेंडू, विजयासाठी 12 धावसंख्येची गरज. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी रणबॉल, अर्थातच 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. थोडस स्पीडअप करायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे. जेवढं आपल्याला हातातून वेळ घालवता येणार नाही याची दक्षता घ्या. आयोजकांच्या वतीनं आपणास या ठिकाणी कळकळीची विनंती करतोय, कारण तर दुपारचं सत्र आहे आणि अजून इथे मात्र बघतो आपण दुसराच इथे मात्र सामना चालू आहे. 12 चेंडू 12 धावसंख्या, रणबॉल. गोलंदाज रोहित शिंदे येतोय. खराब गोलंदाजी इथे मात्र पाहिली आपण. स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल फेकतोय. फेकावे लागतील. एकवेश येणारं चेंज, समीकरण बदललं गेलंय. येणारे आता मात्र उर्वरित 11 चेंडू असतील आणि विजयासाठी मात्र धावसंख्या 12. बघा, कंपल्सरी चेस नसणार आहे. सामना बरोबरीने जर सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. कंपल्सरी चेस नसणार आहे. बघा, ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. अलीकडच्या काळामध्ये रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण कंपल्सरी चेस पाहतोय. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने खराब क्षेत्ररक्षण, आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला अगदी एक धावसंख्या रक्ताच्या थेंबासारखी महत्व झालेली आहे, तरी सुद्धा तुम्हाला गांभीर्य नाही, तर कुठेतरी आपण चुकतोय. आणि चुकीतून शिकत जा एवढंच सांगेन. क्रिकेट आहे मित्रांनो, हारजीत चालू असते, परंतु आपल्याकडच्या ज्या चुका झाल्यात त्या पुढच्या सामन्यामध्ये नाही होतील याच्याकडचे खऱ्या अर्थाने ती आपल्याला दिलेली पोचपावती असते. स्ट्रायकर रोटेट होणार पुन्हा एकदा. या ठिकाणी बघतो आपण खेळाडू स्ट्राईक केला. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला जातोय. अतिशय चांगलं षटक इथे मात्र अजूनपर्यंत हाताळलं गेलंय. अजूनही खराब क्षेत्ररक्षण. प्रत्येक धावसंख्या आपण जर पाहायला गेली या षटकामध्ये तर सगळ्या धावसंख्या एकंदरीत 3 आलेल्या आहेत. त्या मिसफिल्डच्या आलेल्या आहेत. पहिला चेंडू, या षटकाचं विवरण आपण पाहिलं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र मिसफिल्डच्या 2 धावसंख्या. तदनंतर मात्र या चेंडूवर आपण पाहिली आणखीन एक धावसंख्या सिंगल जोडली गेली. गोलंदाज सचिव रोहित. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठं होणार. यस, मैदानाच्या बाहेर अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदन देणारा हा येतोय. आणखीन एक चौकार. धावपटलावर 57 धावसंख्या. रोहित लेफ्ट ड्राइव्ह. अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. क्या बात आहे. स्कोर्स आर लेवल. 1 धावसंख्येची गरज आणि सन्मान देऊन इथे मॅच फिनिश करतोय. अप्रतिम लाजवाब इनिंग इथे मात्र बघतो आपण. अगदी 1 षटक राखून सामना जिंकलेला आहे. विजयी आणि पराभूत दोन्ही संघाचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. चांगला खेळ आपल्या दोन्ही संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिला आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अप्रतिम फलंदाजी केली. मनीष मोकल जो 4थ्या क्रमांकावर आला. तब्बल 3 षटकार 2 चौकारच्या सहाय्याने इथे मात्र धावसंख्या जमवण्यात आहे. म्हणजे 7 चेंडू 28 धावसंख्या आणि 3 विकेट. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. लाजवाब यायचं म्हणत अष्टपैलू कामगिरी झाली आपल्या माध्यमातून. आणि इथे मात्र आपण बघतो मॅन ऑफ द मॅच साठी इथे मात्र निवड झाली ती म्हणजेच नागोठणे संघाचा मनीष. टाळ्याच्या गडगडाटाने इथे मात्र त्याचं स्वागत केलं जातोय.